कायद्याचं बोला हा माझा पहिला सिनेमा होता नायक म्हणून. चंद्रकांत कुलकर्णींनी मला दिलेली एक मोठी संधी. चंदूचे त्याबद्दल मी नेहमीच म्हणजे त्याचे आभार नाही मानणार, त्याचे ऋणच आहेत ते. तर कायद्याचं बोला करत असताना असं झालं, की बघ कसा प्रसंग असतो, की एक सीन होता डॉक्टर आगाशे सरांबरोबर आणि तो सीन झाल्यानंतर मला काही ते आवडलं नाही. मी म्हणलं, की "अरे, हे आपण चांगलं नाही केलंय." म्हणून मी चंदूला म्हणू लागलो, की "अजून एक टेक घे." आणि तेव्हा काय होतं, की तेव्हा डिजिटल असं हे नव्हतं. तेव्हा डबे यायचे. रील ना आणि एक डबा 12,500ला मिळायचा. 12,500 रुपयात 3 मिनिटाचं फुटेज मिळायचं. तर ते आता ऑलरेडी झालं होतं, एवढा मोठा सीन झालं. चंदू नाही, नाही चांगलं केलंयस, चांगलं केलंयस. मी म्हणलं नाही, नाही एक. आणि मी म्हणलं, की मग नंतर खूप पटवताना त्याला म्हणलं, "मी डब्याचे पैसे देतो मी." पण मला नायक म्हणूनच इतके पैसे कमी मिळाले त्याच्यानं. गप्प बस असं तसं. मग मी आगाशे सरांना थोडं म्हणलं, "सर म्हणलं चांगलं नाही." मग ते म्हणाले, "अरे तू एवढं म्हणतोय तर कर एक अजून टेक." असं करून मग शेवटी तो दुसरा टेक मात्र मी अत्यंत ॲक्युरेट केला. आणि सिनेमामध्ये तो लागला. आणि त्या प्रसंगाला थिएटरमध्ये खूप दाद मिळायची. मांडे आणि धांडे असा तो एक सीन आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे कायद्याचं बोलामधला. आणि नंतर त्या सिनेमामध्ये शेवटी बघ कसं असतं, कोर्टामध्ये माझं एक स्वगत आहे. सचिन खेडेकर आहे, मी आहे आणि मी एक सोलो लुक आहे माझी. आणि मी ते बोललो आणि डबिंगच्या वेळेस काय झालं, की मला ती थोडीशी जास्त इमोशनल आणि जास्त अशी करायची होती. तर चंदू तिकडनं नाही नॉर्मल करायची ही. मग आमचा वाद झाला. मी म्हटलं असं कसं, मला तिथे ते इमोशन. तो म्हणला नाही, मी सांगतोय त्या पद्धतीने कर. जिथे तुला ते टचिंग वाटते तेवढेच फक्त लाईन तेवढी टचिंग झाली पाहिजे. मला काही हे नको ते नको असा वादविवाद हे करून मी शेवटी नाखुशीने तो म्हणतोय तसा तो टेक केला. आणि जेव्हा आम्ही प्रीमियर शोला बसलो त्यावेळी त्या सीनला टाळ्या आल्या. तर मी चंदूला अंधारामध्येच त्याचा हात धरला आणि म्हणलं, "आय एम सॉरी." तर तो म्हणला, "तसं नाहीये. तुझ्या पद्धतीनं जरी केलं असतं तरी टाळ्याच आल्या असत्या. पण डिरेक्टरचं से कुठे राहिला असता." आपण जे शिकत जातो ते अशा पद्धतीनं. म्हणून मला नेहमी असं वाटतं, की हा जो संघर्ष असतो दिग्दर्शक आणि नट यांचा, त्याच्यामध्ये दोघांनी थोडंसं झुकतं माप ऑलवेज ठेवलं पाहिजे. बरोबर. ते दोघंही फ्लेक्सिबल असले पाहिजेत. नाही तर मग काय होतं, की बऱ्याचदा कलाकृतीमध्ये बघ यशाला 100 बाप असतात. सिनेमा सक्सेसफुल झाला, की त्यातला अगदी छोटं कॅरेक्टर हमारी फिल्म हिट है असं म्हणतो. पण सिनेमा अपयशी झाल्यानंतर एकमेकांवर पावती फाडण्याची हे लागते. मग त्याच्यामुळे झाला, ह्याच्यामुळे झाला असं ते एक असतं. तर तसं न होताना तुम्ही जर फ्लेक्सिबल असाल बरोबर त्या ठिकाणी, तर मला असं वाटतं, की बऱ्याच कलाकृतीमधला चांगला गाभा येऊ शकतो. कारण सिनेमा हा काही एक नसतो माझ्या दृष्टीने. लेखक लिहितो तो वेगळा सिनेमा, दिग्दर्शक बघतो तो वेगळा सिनेमा, कलावंत जे त्यातनं स्वीकारतो तो वेगळा सिनेमा आणि ह्या तिन्हीतनं जो तयार होतो तो एक वेगळा सिनेमा आहे, जो कोणाच्याही कल्पनेतला नाही. आणि मग तो यशस्वी किंवा अपयशी ठरतो. म्हणून त्या सिनेमाचं श्रेय हे टीमवर्कचं असतं. म्हणून आपण टीमवर्कचं यश म्हणतो. त्याचं कारण ते. तर मला असं वाटतं, की अशी फ्लेक्झिबिलिटी राहिली तर कलाकृती चांगली होते. तर म्हणून मी जेव्हा कधी काम केलं, भले ते गर्दीत असेल, भले तो कॅरेक्टर छोटं असेल, भले अजून काही असेल, पण आपण अंडरलाईन करायचंय हे निश्चित. मग ते तू कुठेही कर, त्याला काही अडचण काही नाही. त्यामुळे माझ्या गर्दीतल्या सिनेमांविषयी पण मला नेहमी आनंद वाटतो. तुम्ही लक्षात राहता, म्हणजे ते मी पण सिनेमे पाहिलेत, त्यामुळे ते लक्षात राहणं महत्वाचं आहे लोकांनी, जे शेवटी तेच हवं असतं एका कलाकाराला. मला दे धक्का विषय ऐकायला आवडेल, कारण महेश मांजरेकर म्हटलं की असं जर व्यक्ती बघितला तर एक तर ऐकून असतो आपण स्ट्रिक्ट आहेत, ओरडतात, चिडले किंवा बघायलाच नको, हा असं. आणि अशा वेळेला त्यांच्यासोबत लीड कॅरेक्टर एक अख्खा सिनेमा करायचा, परत त्याचा सेकंड पार्ट येतोय, त्याच्यात काम करायचंय.
काय महेश मांजरेकरांसोबत इक्वेशन? महेश दान बरोबर असं आहे की इंडस्ट्रीमध्ये समजा काही माणसं जर मला ओरडली तर मला कधीच त्याचं वाईट वाटणार नाही, अशी जी काही मोजकी माणसं आहेत त्यात महेशदा आहेत. महेशदांच्या रेशन कार्डावरचे आम्ही नट तसं पाहायला गेलं. म्हणजे मी निदान नावाचा पहिला सिनेमा म्हणजे माझा पहिला महेशदान बरोबरचा निदान. हो. आणि तेव्हाचं माझं कास्टिंग पण तसंच. शिवाजीदांनी ओळख करून दिली. आणि ते दोघे महेश मित्र आहेत. हां, ते दोघे दोघे जवळचे मित्र. एकदम खास मित्र ये आहेत. अच्छा ॲक्टर आहे. अच्छा, हम्म. काय नाव रे तुझं? मकरंद नासपुरे असं. मी हम्म. आपलं सेटवर तिथे जाऊन, "मग करशील काम?" "हो सर." मग संजय दत्त बरोबर 2 सीन. म्हणजे मी गेलोय सेटवर, मी सीन दोन्ही केले त्या दिवशी आणि वा. मग महेशदान बरोबर एक नातं तयार झालं आणि त्यांचं कसं आहे की तू जरी म्हणलीस तसं की नानाजी असतील किंवा महेशदा हो, असतील दोघे पण. ह्यांनी ते त्यांचं जे तयार केलेलं आहे हम्म. कडकपण, ही अनावश्यक मंडळी टाळण्यासाठी असू शकेल. हम्म. पण ती फार गोड मनाची माणसं हो आहेत. हो. ते फार प्रेमळ आहेत. म्हणजे महेशदान बरोबर सुद्धा अत्यंत प्रेमळ मनुष्य. तुम्हाला कधीही, कुठेही, कशीही मदत पाहिजे असेल तर महेशदाला तुम्ही सांगू शकता. तर त्यामुळे महेशदांबरोबर काम करताना नेहमी आणि त्यांनी रांगेत सिनेमांमध्ये घेतलं ना. हम्म. तू बघ मराठी आमची जी पिढी आहे त्यांना आग्रहाने हिंदीमध्ये शिरवणारे महेशदा आहेत. हो. मग त्यामध्ये संजय नार्वेकर असेल, भरत जाधव असेल, सिद्धार्थ मकरंद जाधव. अनासपुरे असेल, अंकुश चौधरी असेल. हम्म. सगळ्यांसाठी बघ प्रयत्नपूर्वक हम्म. हिंदीमध्ये आता वास्तवमध्ये संजय नार्वेकरला त्यांनी हो. ज्या पद्धतीनं रोल दिला किंवा प्राण जाय पर शान न जायमध्ये माझं कास्टिंग हो असेल हो. किंवा भरतच्या अपोजिट रवीना टंडन सारखी ऍक्ट्रेस असेल तर ते सगळं महेशदांनी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे महेशदांबरोबर काम करताना एक तर कधीही दडपण येत नाही आणि ते फार प्रेमळ पद्धतीनं डिरेक्ट करतात. त्यांना आवडलं नाही तर ते "अरे यार, ये अच्छा कर थोडा और अच्छा हो सकता है ये." असं ते आणि नटांवर लादत नाहीत काही. हम्म. नट तेवढा समंजस असतो ह्यावर विश्वास असणारे ते खूप चांगले दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधी मला तर आठवत नाही बुवा, की हे नको रे, हे असं असं कधी बरं सेटवर कधी त्यांनी दे खूप धक्काचे चिडचिड असे काही केली. किस्से जे आठवतात तुम्हाला पहिल्या दे धक्क्यात? पहिल्या दे धक्कामध्ये काय होतं बघ, त्याचं मुळात स्क्रिप्टच रेडी नव्हतं. आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो, त्यावेळी आम्ही काहीतरी शूट केलं. तेव्हा अतुल आणि सुदेशने मिळून ते दिग्दर्शनाची धुरा घेतली होती. आणि महेशदांनी पहिल्या दिवशी शूट झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी ते स्क्रिप्ट कंप्लीट करून आणलं. आणि हो. गंमत अशी होती, की महेशदा स्वतः बसले होते आणि त्यांनी ते सगळं हे केलं. पण गंमत अशी होती, की त्या स्क्रिप्टचं काय करायचं ह्याचं कुणालाच काही कल्पना नव्हती. पण हं. जेव्हा ते घेऊन आले स्क्रिप्ट त्यानंतर ज्या पद्धतीनं ते सगळं चित्रीकरण झालं हं, हं. आणि त्यामध्ये जी त्या कुटुंबाची जी अटॅचमेंट झाली. कारण सगळ्यात पहिलं म्हणजे आमचा 100% विश्वास महेशदांवर होता, हं. की ते जेव्हा एखादी गोष्ट करतील त्यावेळी ती स्ट्राँग असेलच याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे नकळत ते सीन्स इतके सगळे इमोशनल झाले, हे झालं आणि त्यांनी त्या पदोपदी सगळ्या गोष्टी विणलेल्या आहेत, त्या बरोबर. नात्यांमधल्या याच्यामधल्या. तर सिद्धार्थला बघतो सीन जो आमचा होता, मी त्याला थोबाडीत मारतो आणि सिद्धू त्यावेळी अजून नवा होता. हो. तर मग तो सर मला खरं मारा. तर मी म्हणलं "अरे खरं मारण्याची गरज नाही, मी फक्त ऍक्ट करतो, तुम्ही ऍक्ट करा." "नाही नाही, मला खरं मारा म्हणजे ती एक हे आहे." आणि मी त्याला खरोखरीच मारलं. तर त्याचे 2-3 टेक झाले, पण त्यांनी कधी ते नाही व्यक्त केलं, हळू मारा किंवा असं. 2-3 वेळा खरंच मारलंय त्याला? हो. त्या 2-3 टेक मध्ये खरोखरीच नाही मारलेलं. आणि त्यांनी तेवढा इंटेन्स परफॉर्म केलेला आहे. दे धक्का असेल, मी हो. शिवाजीराजे भोसले हं. बोलतो असेल किंवा काकस्पर्श असेल, अस्तित्व असेल, खूप म्हणजे नावं एका टप्प्यात घ्यावी याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. बरोबर. पण आपल्याला ते भावतात. ते आपल्याला जवळचे वाटतात त्याचं कारण ते आहे. ते सगळे टचिंग सिनेमे वाटतात त्याचं कारण ते आहे.
इव्हन वास्तवमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही ते प्रसंग बघायचो तेव्हा बघतानाच ते अंगावर यायचे. ते जेव्हा सिनेमात बघितले त्यावेळी तर ते फारच सुंदर. होतं.